श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकलं। त्यालाच दीपावलीचे स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। आणि यंदा कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे 15 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहे। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा सुद्धा करणं शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ्य द्यावा। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त रात्री 11:39 पासून रात्री 12:33 पर्यंत असेल। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते। ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही। त्यामुळे भद्रा आणि राहू काळात शुभ कार्यास बंदी आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहू काळ सकाळी 10:44 पासून दुपारी 12:05 पर्यंत राहील, तर भद्रा सकाळी 6:43 पासून दुपारी 4:38 पर्यंत असणार आहे। म्हणूनच आपल्याला या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे करायचे नाही आहेत। कार्तिक पौर्णिमा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरात इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारची संकट तर येणारच नाही, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्व करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते। कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते। कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी घेणं शुभ मानलं जातं। या दिवशी दीपदान केले जाते। आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे। तुळशी विवाहाची सांगता ही त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते। कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात। पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते। नदीत स्नान करणं शक्य नसेल तर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे। यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे। लक्ष्मीनारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा। सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते। सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी। या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींना खिरीचा नैवेद्य दाखवावा। सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी। आता हा जो उपाय आहे तो आपल्याला सकाळी जेवढा लवकर तुम्हाला शक्य असेल तेवढ्या सकाळीच करायचा आहे। ह्या उपायाकरता आपल्याला 2 मातीच्या पंती ह्या लागणार आहेत। आता दिवाळी आहे म्हणून प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या पंत्या ह्या असणारच आहेत, तर त्यामधल्याच आपल्याला 2 मातीच्या पंत्या ज्या आहेत त्या ह्या उपायाकरता घ्यायच्या आहेत। आता ह्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला लाल कलावाची जी धागा असतो, म्हणजे त्याला मोलीचा धागा म्हणतो आपण, रक्षासूत म्हणतो, त्याची वात ही टाकायची आहे। तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे।
असा हा आपल्याला दिवा तयार करायचा आहे। दिवा तयार केल्यानंतर ह्या प्रत्येक दोन्ही दिव्यामध्ये आपल्याला 11 तांदळाचे दाणे हे टाकायचे। जे तांदळाचे दाणे आपण टाकणार आहेत ते अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे। दोन्ही दिव्यांमध्ये आपल्याला 11 तांदूळ हे टाकून घ्यायचे। त्याचबरोबर दोन्ही दिव्यामध्ये आपल्याला एक लवंगसुद्धा टाकायची आहे। असे हे 2 दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे। त्याचबरोबर आपल्याला 2 पिंपळाच्या झाडाची पानंसुद्धा लागणार आहेत। आता पिंपळाच्या झाडाची पानं तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात, म्हणजे आज तोडून ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही उद्या सकाळी घेऊन आले तरीही चालणार आहेत। ही पानं जी आणणार आहेत तुम्ही ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असावी। आता सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवांसमोर प्रज्वलित करायचा आहे। तर सगळ्यात पहिला आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे। आणि त्यावर आपल्याला हे पिंपळाचं जे पान आहे ते ठेवायचं आणि त्यावर हा जो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आणि हा दिव्यांची जी वात आहे ती आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवांसमोर करायची आहे। देवांना मनोभावे आपल्याला प्रार्थनाही करायची आहे। दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा। पण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवा लावायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे। आंब्याच्या पानांचं तोरण लावून घ्यायचं आहे। मुख्य प्रवेशद्वारावर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे। तुम्ही हळद आणि कुंकू मिक्स करून सुद्धा हे स्वास्तिक जे ते काढू शकता। त्याचबरोबर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला थोडंसं पाणी हळद घालून जे आहे शिंपडून घ्यायचं आहे। अशा रीतीने आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता करायची आणि त्यानंतर आपल्याला एक दिवा जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायची आहे। ह्या दिव्याची वात जी आहे ती उत्तर दिशेला आपल्याला करायची, कारण उत्तर दिशा ही धनाच्या देवीची दिशा आहे। उत्तर दिशा ही भगवान कुबेराची दिशा आहे। ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला डायरेक्ट जमिनीवर ठेवायचं नाही आहे। सर्वप्रथम आपल्याला जे पिंपळाचं पान आहे ते ठेवायचं, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून आपल्याला ठेवायचा आहे। ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करून मनोभावे ह्या दिव्याला आपल्याला नमस्कार हा करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये येऊन बसायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसूनच एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं। त्याचबरोबर आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छाही बोलायची, ती इच्छापूर्ती करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची। अशा रीतीने आपल्याला त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच हा दिव्यांचा उपाय जो आहे तो करायचा आहे, कारण पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आणि हे दीपदान केल्यामुळे आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येतच नाही, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।